शुभविवाह या मालिकेच्या 8 एप्रिलच्या भागामध्ये आता मालिकेमध्ये पॉझिटिव्ह वळणाची एंट्री झालेली आहे। म्हणजे आकाश भूमीची तर मैत्री झाले, पण स्वप्नात नाही तर सत्यात रागिणी आणि अभिजित यांची कारस्थानं आता जेल मधल्या एका गुंडाने आकाश समोर आणलेली आहेत। हो, आणि सत्यात आकाश समोर रागिणी आणि अभिजित यांचा पर्दाफाश झालेला आहे। इकडे आता भूमी सांगत असते, माझी मैत्री मिळवायची असेल तर या नियम आणि अटी मान्य असतील तर तू सांग। आकाश म्हणतो, बघू दे तरी। आता मात्र इकडे आजी, अथर्व आणि मानसी लपून छपून हे सगळं पाहत असतात। तोपर्यंत आकाश आता हातामध्ये पेन घेतो आणि एक एक करत सगळ्या अटी मान्य करतो। आणि तुझी मैत्री मिळवायची असेल ना तर मी कोणतीही अट मान्य करायला तयार आहे असं म्हणत आता मात्र आकाश भूमीची मैत्री एक्सेप्ट करतो। नंतर भूमी निघते, त्यावरती आकाश म्हणतो, थांब ना, मी तुला सोडतो। भूमी म्हणते, नको, मी जाईन। यावरती आकाश म्हणतो, बघ, आत्ताच तर आपली मैत्री झाली आणि आत्ता लगेच काय आहे तुझं? यावरती भूमी म्हणते, आकाश, अरे खरंच नको। आकाश म्हणतो, मैत्रीमध्ये असं बोलायचं नसतं, चल बरं मी तुला सोडतो। असं म्हणत भूमीला आकाश आता कारने सोडायला निघतो। दोघं जण बाहेर यायला निघतात, पण तोपर्यंत अथर्व आणि मानसी पळतात। राहते एकटी आजी। आजी एकटीच राहते आणि आता ती डोळे बंद करून आपल्या तोंडावरती हात ठेवून उभी राहते। आता आकाश आणि भूमीला कळत नाही की आजी अशा काय आहेत। आजीला आकाश म्हणतो, अगं आजी, असं कोणी लपतं का? अगं तोंडावरती हात ठेवून तू लपली जाणार आहेस का? यावरती आजी म्हणते, सॉरी, म्हणजे ना मी इथे तुमच्या दोघांच्या गप्पा ऐकत होते, चोरून ऐकत होते, माफ करा मला। यावरती आजी आता इतकी निरागसपणे हे सगळं बोलत असते की आकाश आणि भूमी दोघं जण हसायला लागतात। यावरती आजी सांगते, खरं सांगू का, तुमच्या दोघांच्या मध्ये असं बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं। खरं तर मला इथे तुझ्यासारखी इतकी गुणी सून, असं म्हटल्यावरती आता भूमी पाहायलाच लागते। त्यावरती आजी म्हणते, नाही, म्हणजे तुझ्या इतकी गुणी हाऊसकीपर मला अजिबात घालवू द्यायची नव्हती। तुझ्यासारखी हाऊस मॅनेजर पुन्हा पुन्हा मिळणार आहे का मला? यावरती आकाश म्हणतो, आजी अगं किती गोड आहेस। यावरती आकाश म्हणतो, तू काळजी करू नको, आमच्यामध्ये मैत्री झालेली आहे। भूमी म्हणते, मी त्याला काही अटी दिल्या होत्या। आजी म्हणते, हा, त्याने अटी मान्य केल्या असतील ना? म्हणजे आजीने लपून छपून सगळं ऐकलंय हे आता भूमी आकाशला कळतं। आकाश म्हणतो, आजी राहू दे, मी निघतो, मी हिला सोडून येतो। असं म्हणत आकाश आजीला आता थांबवतो आणि भूमीला घेऊन निघून जातो। आजी आता बघतच बसते। मग अथर्व आणि मानसी समोर येतात। त्यावेळेला आजी म्हणते, हे बरं आहे, म्हणजे आकाश बाहेर आल्यावरती माझी साथ सोडून तुम्ही निघून गेलात। असं म्हणत आता आजी दोघांना दटावते। त्यावेळेला मग मात्र इकडे अथर्व म्हणतो, आजी अगं पळ म्हणालं की पळायचं असतं, तुझं काय, तू एकाच ठिकाणी इथे उभी राहिलीस। असं म्हणत दोघं जण आजी सोबत बोलत असतात। आजी म्हणते, बाकी सगळं जाऊ दे, पण या सगळ्यामध्ये मला ना खूप छान वाटले की दोघांच्या मध्ये मैत्री होऊ घातलेली आहे। आजी देवी आईचे आभार मानते। इकडे जिकडे आजी आभार मानते, रागिणीचं डोकं फिरलेलं असतं। म्हणजे या सगळ्यामध्ये रागिणी आता मात्र चिडलेली असते। सारखं आपलं आकाश भूमी काय चाललंय काय, सारखं आकाश भूमी, मला आता हे सहनच होत नाहीये। यावरती पौर्णिमा म्हणते, त्यांच्या दोघांच्या नावाचा जप करणं सोडून द्या, या नावाचा जप करणं सोडा आणि आता तुम्ही या सगळ्यामध्ये लक्ष काढून घ्या। यावरती रागिणी म्हणते, कसं लक्ष काढून घेऊ? म्हणजे ह्या आकाश भूमीची मैत्री होऊ घातले म्हणजे आता माझ्या डोक्याला खूप मोठा ताप आहे, मला हे सहनच होत नाहीये। तोपर्यंत आजी येते। रागिणी, अगं काय बोलतेस तू? यावरती रागिणी चपापते। नेमका आजीने म्हणजे आईने काय ऐकलंय? तिला काही कळत नाही। या सगळ्यामध्ये जर हिने सगळं ऐकलं असेल तर आपलं काही खरं नाही, आपलं भिंड फुटलं। तोपर्यंत आजी म्हणते, अगं रागिणी, तू कसलं टेन्शन घेतेस? कसलंही टेन्शन घेऊ नकोस, कारण आता टेन्शन घ्यायचे दिवस संपले, म्हणजे टेन्शन काहीच घ्यायचं कारण नाहीये। यावरती मग मात्र रागिणी म्हणते, म्हणजे काय आई? मग मात्र आजी सांगते, अगं काय सांगू तुला, आकाश आणि भूमीमध्ये मैत्री होऊ घातले आणि इतकंच नाहीये, आता पुढचा टप्पा पार करायचा आहे। रागिणी म्हणते, पुढचा टप्पा
म्हणजे काय गाई? यावरती आजी म्हणते, अगं आत्ता भूमी आपल्याकडे हाऊस मॅनेजर म्हणून फक्त दिवसा येते ना, पण आत्ता ती दिवस रात्र 24 तास इथे राहील अशी आम्ही सोय करणार आहोत. आता मात्र रागिणीला काहीच कळत नाही. रागिणी म्हणते, आई म्हणजे काय ग? यावरती आजी म्हणते, अगं ती एक मोठी युक्ती आहे, थांब मी तुला सांगते. असं म्हणत आजी आता रागिणीला भोळेभाबडेपणाने आपली काय युक्ती आहे आकाशभूमीला एकत्र आणण्याची ती सांगते. आणि आता इकडे रागिणी आपल्याला किती आनंद झालाय असा आवडते, पण रागिणी आता जी गोष्ट करणार असते त्यामुळे रागिणीच्या तोंडाशी आलेला घास निघून जाणार असतो. कारण रागिणीचं भांड फोडण्यासाठी आता जेल मधला गुंड आकाशच्या समोर येणार असतो आणि इथून मालिका एका वेगळ्याच टर्न वरती येणार असते. इकडे आता आजी भोळेभाबडेपणाने आपला प्लॅन रागिणीला सांगून मोकळी होते, पण इथे नियतीने वेगळंच योजना केलेली असते. भूमी आता सकाळी सकाळी हाऊस मॅनेजरच्या नोकरीसाठी महाजनांच्या घरी येते आणि आता ती एकदा हसून पुन्हा एकदा घराकडे पाहते. तिला या घराकडे पाहताना दर वेळेला छान वाटत असतं. आल्यावर ती आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेते, त्यानंतर घरात शिरते. पाहते तर काय, आजी किचन मधनं येतात. काय सांगू तुला भूमी, इतका किचन मध्ये या मुलाने पसारा करून ठेवलाय ना. यावरती भूमी म्हणते, कोण? आजी म्हणते, बेशिस्त झालाय नुसता आकाश. भूमी म्हणते, आजी हे तुम्हाला आत्ता कळलं का? यावरती आजी म्हणते, अगं रात्रपर्यंत उशिरापर्यंत काम करत बसलेला असतो, उशिरापर्यंत काम करतो आणि या सगळ्यामध्ये बघ ना त्याच्या रूम मध्ये तितकाच पसारा, त्याच्या आणि खायला भूक लागली म्हणून किचन मध्ये पण तितकाच पसारा. काय करू मला काही कळत नाहीये. म्हणजे ह्याला शिस्त लावायला पाहिजे हो भूमी, मला असं वाटतंय बायको म्हणून. असं म्हणत आजी पुन्हा थांबते. भूमी म्हणते, आजी काय बोलताय? आजी म्हणते, अगं नाही, म्हणजे त्याची बायको येईपर्यंत हाऊस मॅनेजर म्हणून तू त्याला शिस्त लावशील का? प्लीज भूमी, माझं एवढं काम करशील का? असं म्हणत आजी भूमीला मनवण्याचा प्रयत्न करते. भूमी म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका, मी नक्कीच त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करेन. यावरती आजी म्हणते, सगळं हे तुझ्या हातात घे बरं बाळा, आता मला खरंच हे सगळं काही जमत नाहीये. म्हणजे हे सगळं तू मॅनेज कर आणि तूच त्या आकाशला वगैरे काय करायचं मॅनेज ते बघ. असं म्हटल्यावरती भूमी म्हणते, आजी तुम्ही काळजी करू नका. आता भूमी आकाशच्या रूम मध्ये जो पसारा आहे तो आटपायला निघते. इकडे तोपर्यंत रागिणी आता मात्र ऑफिस मध्ये सांगत असते की आज आपले फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत, त्याच्यासोबत आकाशची मीटिंग आहे. आकाश सरांना सगळं कसं व्यवस्थित लागतं, कोणत्याही गोष्टीमध्ये हायगाय केलेली चालत नाही, तर तुम्ही व्यवस्थित सगळं आटपून ठेवा. म्हणजे वास वगैरे पडदे बिडदे हे सगळं नीट व्यवस्थित करून घ्या. असं म्हणत रागिणी ऑफिस मध्ये इन्स्ट्रक्शन देत असताना पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला रागिणी आता तिचा प्लॅन सांगते. रागिणी म्हणते, हे बघ पौर्णिमा, आज फॉरेन डेलिगेट्स येणार आहेत आणि त्यांच्या समोर जर का आकाश आलाच नाही ना, इकडे आकाश जर आलाच नाही तर मात्र खूप चांगलं होईल. आकाश जर आला नाही तर या सगळ्यामध्ये त्यांना समजेल की इकडे महाजन इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा ही फक्त मीच आहे. या सगळ्यामध्ये आकाशचं काही काम नाहीये आणि मीच हे सगळं हँडल करते. यावरती मग मात्र पौर्णिमा म्हणते, आणि अभिजित? रागिणी म्हणते, झालं आलं, नवऱ्याचं पालुपद हिच्या समोर आलं. अगं मी असले काय आणि तो असला काय, तुला काय करायचंय? तुला जेवढं सांगितलं तेवढं काम कर. यावरती पौर्णिमा विचार करते, मला तर नोकरासारखं राबवून घेतात. यावरती रागिणी म्हणते, मनातल्या मनात मला शिव्या देऊन झाल्या असतील तर निघ, आत्ताच्या आत्ता निघ इथून. असं म्हणत रागिणी पौर्णिमाला आकाश ऑफिसला पोहोचणार नाही याची खबरदारी घे असं म्हणत तिला आता कामाला लावते. मग मात्र पौर्णिमा चिडत रडत स्वतःशीच ओरडत तिकडून निघून जाते. पौर्णिमा निघून गेल्यावरती रागिणी विचार करते, आज काहीही झालं तरी सुद्धा या आकाशला मी सगळ्यांच्या समोर कसं बदनाम करते ते. पण रागिणीला माहित नसतं आजचा डाव तिचा नसतो. भूमी आता रूम मध्ये येते, पाहते तर काय, या मुलाने इतका पसारा केलाय. ती आटपायला लागते तोपर्यंत आकाश अंघोळीवरून येतो. त्याचा टॉवेल कमरेला बांधलेला असतो आणि मग तो भूमीकडे पाहतो. भूमी थोडीशी ऑकवर्ड होते, लगेच बाजूला पलटते, पण या गडबडीमध्ये आकाशच्या टॉवेलचं धागे असतात ते भूमीच्या ब्रेसलेट मध्ये अडकतात. आकाश म्हणतो, अगं 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 टॉवेल सुटेल की माझा. भूमी आता आपलं ब्रेसलेट सोडवण्याचा प्रयत्न करते. आकाश म्हणतो, असं पाठमोर कसं सोडवशील, या सगळ्याने टॉवेल माझं सुटेल, तू नीट तोंड इकडे कर आणि कर. मग भूमी आता मागे वळते आणि त्या टॉवेल मध्ये अडकलेलं आपलं ब्रेसलेट काढते.
आकाश म्हणतो, अरे वा, काही का होईना, मी सांगितलेलं थोडं तरी ऐकलंस, टॉवेलचीच कमाल म्हणायला पाहिजे ही. यावरती भूमी म्हणते, तुला सांगितलेलं तू विसरलाच वाटते. म्हणजे आपल्या मैत्रीतले अटी आणि नियम, आपल्या मैत्रीतल्या अटी आणि नियम अशा आहेत की या सगळ्यामध्ये तू माझ्यासोबत कोणतंही फ्लर्ट करणार नाहीयेस. यावरती आकाश म्हणतो, अगं हे हेल्दी फ्लर्टिंग होतं. भूमी म्हणते, हेल्दी फ्लर्टिंग वगैरे काही नाही. आकाश म्हणतो, अगं पण टॉवेल काही मी मुद्दाम तुझ्या ब्रेसलेटमध्ये अडकवायला नाही आला, तुझ्या ब्रेसलेटमध्ये तो अडकला ना, यात माझी काय चुकी. भूमी म्हणते, सांगितलं ना पहिला नियम, सगळे नियम आणि अटी बदलण्याचे नियम फक्त अधिकार माझ्याकडे असतील. बोल, आता तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे. यावरती आकाश म्हणतो, बोला मॅडम, काय शिक्षा आहे तुमची. यावरती भूमी म्हणते, शिक्षा फक्त इतकीच आहे की हा सगळा रूम मधला पसारा आहे ना, हा पसारा तू आत्ताच्या आत्ता उरकून घ्यायचा आहेस. कोणत्याही प्रकारचा पसारा राहिला तर गाठ मात्र माझ्याशीच आहे. आता मात्र त्याच वेळेला आकाश म्हणतो, ठीक आहे, मी सगळा पसारा उरकतो, न उरकून सांगू तरी कुणाला मी. आणि तो म्हणतो, भूमी, अगं तुझी गाठ आणि माझी गाठ ही 7 जन्माची आहे, ही कधीच सुटणार नाहीये. असं म्हणत तो आपला काळा धागा पाहतो. आणि इकडे आजीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आजीने भूमीच्या हातामध्ये घराच्या सगळ्या चाव्या सोपवत भूमीला सांगितलेलं असतं, भूमी, आजपासून ही सगळी जबाबदारी तुझी, म्हणजे ह्या चाव्या तुझ्या हातामध्ये दिलेल्या आहेत. आणि इकडे खूप मोठा धमाका होतो. ज्या माणसाला जेलमध्ये आकाशने पाठवलेलं असतं, म्हणजे आता अथर्व आणि मानसीने रंग लावणाऱ्या त्या माणसाला साई मित्रमंडळ यांच्या म्होरक्याला बोलवलेलं असतं आणि तो जेलमध्ये असतो. आकाश म्हणतो, खरं खरं सांग, म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुला कोणी पैसे दिले होते. म्हणजे पोलीस तर तुला फक्त काही दिवस जेलमध्ये ठेवतील, पण मी जर माझी ऑथॉरिटी वापरली ना, तर तू इथून कसा सुटणार नाहीस हे पाहू शकतो. तुला खरं खरं सांगायचं असेल तर सांग, नाहीतर. असं म्हणत आकाश त्याला चांगलाच ब्लॅकमेल करतो. आता मात्र त्याच्याकडे कोणताही पर्याय उरत नाही. तो म्हणतो, सर थांबा, मी तुम्हाला सगळं सांगतो. आणि फायनली हे त्याला कुणी करायला सांगितलं हे तो खरं खरं सांगतो. चिडलेला आकाश घरी येतो. आकाश आता इकडे रूम मध्ये येऊन अभिजितला पट्ट्यावरती पट्टे थाड थाड पट्टे मारायला लागतो. अभिजित, आकाश नको ना म्हणून कळवळायला लागतो. तितक्यात रागिणी येते. आकाश, काय चाललंय तुझं हे. आकाश म्हणतो, त्या दिवशी भूमीला छेडण्यासाठी आणि माझं नाव घेऊन भूमीला भडकवण्यासाठी कोण होतं कारणीभूत माहितीये? अभिजितने त्याला पैसे दिले होते. त्या माणसाने खरं सांगितलंय. आता रागिणी हादरते. करायला काय गेलो, झालं काय. आकाश समोर सगळा रागिणी आणि अभिजितचा प्लॅन उघडा पडलेला असतो. आता आकाश या सगळ्यामध्ये काय निर्णय घेणार हे पाहणं फारच रंजक ठरणार.